कसं आहे ना ते का नाही असं दिसतो टॉयटा टी म्हणजे टॉयटा टी फॉर टॉयटा. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्हाला माहिती आहे का आपण कुठं चाललेलं आहे आता. अरे खतरनाक विषय डायरेक्ट तुमच्या आणि आंघोळ बिंगोळ काहीच नाही केलेली आहे. अक्षरशः म्हणजे आपण दात सुद्धा नाही घसलेले आणि अशा अवतारात आपण चाललेले आपली बसंती धुण्यासाठी. ती पण कुठं माहिती का आज काय आपण घरी नाही धुणार आहे आपली बसंती. आज बसंती आपण धुणार आहे सर्व्हिस स्टेशन मध्ये. कारण जसा पावसाळा लागेल म्हणजे पावसाळा लागला पावसाळा होऊन पण गेला पण आपण आपली बसंती काही धुवेलच नव्हती काही. तर आज आपण चाललोय आपली बसंती धुण्यासाठी. बसंती एकदम नवरीवानी निघाली पाहिजे असा विषय. कारण जेवढी घाण झालेली आहे ना मधून बाहेरून तर डायरेक्ट फुल वॉश करणार आहे आपण नाही का. फोम वगैरे लावून त्यानंतर वरती उचलायची रॅम्पवर गाडी. खालचा चिखल वरचा चिखल जे काय असेल सगळं आज डायरेक्ट विषय गंभीर. ऍक्च्युली फक्त आपला हारवाला नको भेटायला आज हे बघा. कारण विषय काय माहिती का हा तर परवाच्या दिवसाचा हार आहे. तो जर आज भेटला तर तो म्हणे शेट तुमचा बनवून ठेवला होता. पण नेमका आपल्याला बसंती धुवायची आणि आपली बसंती आज दिवसभर आहे आपल्या घरी. ऍक्च्युली आपण इथं आलो सर्व्हिस स्टेशनला पण सर्व्हिस स्टेशनच बंद आहे अजून. आहे बघ गेट बीट लावलेलं आहे नाही का. झालं धन्य आता काही खरं नाही. म्हणजे आता असं समजा आता एका जणाला विचारलं तो मला बोलला का म्हणे भाऊ अजून वेळ लागेल नाही का उघडायला. म्हणजे 10 साडे 11 वाजते. मग म्हणलो ठीक आहे बाबा मग काय करणार आहे आता त्यावर वेट करतो नाही का म्हटलं इथं. कारण कसं राहतं माहिती का गाईज सकाळी सकाळी ते पोरं पण आहे एकदम फ्रेश असतं. आंघोळ वगैरे करून येईल राहते तर काम पण एकदम पद्धतशीर करते ना. जी पहिली गाडी आली म्हणजे ती व्यवस्थितच होईल. पण आपल्या मागून येऊन कोणी घुसावं नाही एवढं व्हावं नाही का. बरोबर आहे का नाही गाईज. चला आता वेट करू थोड्या वेळ त्यांचा. तेरी यादों में खोया रहता हूँ तेरी बाहों में मैं सोया रहता हूँ. गाईज ऍक्च्युली आपली गाडी तर घेतलेली मध्ये बट विषय असा आहे का अजून त्यांचं जेवण वगैरे चालू आहे. म्हणजे बाहेरचे पोरं आहे ना तर मग कसं त्यांना स्वतःला जेवण वगैरे बनवायला लागतं म्हणून आपण वेट करतोय अजून. आता कधी त्यांचं जेवण होईल त्यानंतर मग आपण गाडी धुवू. म्हणजे आपण नाही धुणार आहे तेच धुतील गाडी. कारण त्याच्यासाठी चांगली आहे बघा इथं रॅम्प वगैरे आहे बघा दिसलं का. हे रॅम्प आहे आणि आपल्या पाठीमागे पण गाडी झालेली आहे आता अजून एक गाडी माहिती आहे तुम्हाला. तर चला मग बघू आता कधी यांचं जेवण होईल. यांचं जेवण झाल्यानंतर मग लगेच गाडी आपली वॉश करायला घेतली. फायनली आता आपली बसंती धुवायला घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो. सगळे दरवाजे वगैरे खोललेले आहे नाही का त्यांनी. खतरनाक विषय डायरेक्ट नाद नाही करायचं. बसंती डायरेक्ट नवरी आज. डायरेक्ट फुल वॉश टॉप वॉश. नाद नाही करायचं दणका विषय आज. किती दिवसांपासून आपण मॅटेनच धुवायला नसते. भाऊन घेतली मॅटेन धुवायला आता आपली. दणका विषय डायरेक्ट गाई. नाद नाही करायचं नाद. कसं आहे कसं आहे हत्ती आपला. तर आपल्याला रॅम्पवर उचलायची गाई माहिती गाडी. आता त्यांनी मॅटेन वगैरे आपली दोन इथं वाळत टाकलेली आहे आणि एक तिकडं मॅटेन टाकते आपलं. आता घोडा उचलला आपला कसा दिसतो. हा भाई एकदम दणका विषय दणका. कसं आहे हत्ती. नाच करता का दाखवावं लागतं असं आपल्याला. हत्ती धुतलाय आज दिवाळी. फुल घाण विषय आहे बघा. खालून पूर्ण घाण आहे. आता पूर्ण वॉश होईल नाही का व्यवस्थित. आता मारणार आहे होम हे बघा. हां बाई नाच करते.
कसं आहे ना ते का नाही असं दिसतं टॉयटा टी म्हणजे टॉयटा टी फॉर टॉयटा आऊन मारायचं फोन फोमच संपून गेला होता ना का अर्धवटमध्ये आता इथून फोम वगैरे घेऊन तिथे गेलेले आता तिथे एक टँक आहे त्या टँकमध्ये टाकायला आणि मग त्यानंतर परत गाडीवर पूर्ण फोम मारायला म्हणजे गाडी व्यवस्थित दिसेल आपली टॉपची दिसते आपली डायरेक्ट फोम नुसता फोम हां भाऊ नाच करताय दाखवावं लागतं असं फायनली आलेलो आहे आपण घरी आणि ही बघा आपली पसंती एकदम आज फॉर्ममध्ये डायरेक्ट नवरी विषय नाही का आज पसंतीचा खतरनाक आहे की नाही. तर गाईज तुम्हाला पण जर तुमची गाडी जर वॉश वगैरे करायची असेल बसंती जर वॉश करायची असेल तर विदगावला जा तिथे एक वॉशिंग सेंटर आहे आणि एकदम व्यवस्थित करते नाही का. विचार करा का मी 9:30ला गेलो होतो आणि आत्ताशी आलेले म्हणजे 2 तास माझ्याच गाडीला लावले त्यांनी आणि प्रॉपर काम करते नाही का. 400 रुपये येते फुल वॉशचे पण व्यवस्थित आहे. चला गाईज जय महाकाल.